मंडळनं ना जनगणना केली, ना मंडळना मागास कोणती जात केली, ना मंडळनं ओबीसीची यादी दिली. साल मागा पुढे होईल 1952च्या आसपास किंवा त्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी भास्करराव जाधव साहेबांना आंतरराष्ट्रीय परिषदेला पाठवलं आणि त्या परिषदेत ओबीसीची यादी डिक्लेअर करायची. भास्करराव जाधव साहेबांनी तिथं ते ओबीसीची यादी 180 जणांची यादी रिजेक्ट झालेली सगळ्यांनी मान्यता दिली त्या परिषदेत. या मंडळाने ती यादी उचलली, तीच घेतली. जनगणना करायची, इंग्रजांनी 1931ला जनगणना केली, ती यादी उचलली. मागास सिद्ध नाही, फिगास सिद्ध नाही, काही नाही. अहवाल बनवला आणि व्हीपी सरकार पुढे ठेवला, झालं ओबीसीला आरक्षण. अरे वा, म्हणजे तुमचं कसं बरं चालतं, झालं ओबीसीला आरक्षण चालू झालं, आम्हाला आनंद आहे. ओके, करा तुमच्या लेकराचं कल्याण. मराठा जातीवादी नाही, कोणाचं लेकर बाळ वाटलं व्हायची अशी अवलाद हे मराठ्याचं रक्त मिसळलेलंच नाही. होते तुमचं कल्याण. पण तुम्हाला आरक्षण दिलं किती याच्यावर विवाद. मंडळ आरक्षण किती दिलं तुम्हाला 89-90ला 14%. म्हणजे ओबीसीची लोकसंख्या किती. केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो एसटी एसटीना 100% आरक्षण द्यायचं आणि ओबीसीना द्यायचं असेल तर लोकसंख्येच्या 50% द्यायचं. 14% आरक्षण दिलं म्हणल्यावर मंडळनं ओबीसीची लोकसंख्या किती दाखवली तर 28%. बरोबर ना. त्यांच्यावरच बोलतो मी, माझं बोलतच नाहीये. आमच्या याला काढी लागू द्या, पण त्यांच्याच याच्यावर बोलतो. 14% आरक्षण दिलं म्हणजे लोकसंख्या 28% झाली 4 वर्षांना.